निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रासह 21 राज्यातल्या 102 मतदारसंघांमध्ये आजपासून अर्ज भरायची सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे। पहिल्या टप्प्यात 27 मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत आणि 28 मार्चला अर्जांची छाननी केली जाणार आहे। तर पहिल्या टप्प्यासाठी 30 मार्चला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल। पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रासह 21 राज्यांमधल्या 102 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले, त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। जितेंद्र, कशा पद्धतीचं नेमकं नियोजन असेल या उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भातलं? ज्याप्रमाणे गेल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली होती सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची, त्यानुसार आज पहिल्या टप्प्याचं जे अधिसूचना आहे ती अधिसूचना आता निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेली आहे। यामध्ये 21 राज्यातील 102 मतदारसंघात ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि आजपासून त्याची जे निवडणूक अर्ज आहेत ते दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील, विदर्भातील, पूर्व विदर्भातील जे आहेत ते 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे, ज्यामध्ये नागपूर, रामटेक, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। महत्त्वाचं म्हणजे केवळ महायुतीकडून भाजपच्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे, तर महायुतीच्या इतर मतदारसंघासाठी जे आहेत ते अजूनही उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही। त्याचबरोबर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून अजूनपर्यंत एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही आहे। गेल्या निवडणुकीचा जर विचार केला तर नागपूर लोकसभामध्ये 30 उमेदवार होते आणि रामटेक लोकसभेमध्ये 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। आता ही निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, त्यानंतर तरी आता राजकीय पक्ष जे आहेत ते उमेदवार जाहीर करतील अशी अपेक्षा आहे। काँग्रेसची आज यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये अनेक उमेदवारांचं नाव असतील अशी शक्यता आहे। 27 मार्च पर्यंत ही अर्ज दाखल केले जाणार आहेत। त्याचबरोबर 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि 31 मार्चला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे आजपासून जे आहे ते निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असं म्हणता येईल। रेड्डी जी, निश्चित महाराष्ट्रातले नेमके कुठले मतदारसंघ याच्यामध्ये असतील ज्याच्यासाठी हे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील आणि त्या पुढची प्रक्रिया म्हणजे अर्ज माघारी घेणं, त्याची छाननी होणं, या सगळ्या संदर्भातले काय तपशील? या पहिल्या टप्प्याची आजपासून सुरुवात झालेली आहे। निवडणुकीची अधिसूचनाही तशी जारी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे महाराष्ट्रातील 5 मतदारसंघ पहिल्यांदा येत आहेत पूर्व विदर्भातील आहेत। नागपूर, रामटेक, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघासाठी ही निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि 27 मार्च पर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत। 28 मार्चला छाननी होणार आहे आणि 30 मार्च जे आहे ते अर्ज घेण्याची शेवटची तारीख आहे आणि या 5 मतदारसंघासाठी महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। त्यामुळे आता सुमारे 1 महिन्याचा कालावधी जवळपास उमेदवारांकडे आहे, म्हणजे 19 एप्रिल पर्यंत मतदानाच्या तारखेपर्यंत। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला आता सुरुवात होणार आहे आणि 27 मार्च पर्यंत हे अर्ज दाखल करता येणार आहेत। 28 मार्चला या अर्जांची छाननी होणार आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 30 मार्च असणार आहे। तर आपण या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील जाणून घेऊयात। नेमकं किती टप्पे असतील, त्याच्यामध्ये कुठल्या राज्यांचा समावेश आहे बघूया। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासाठी 5 जागा असतील ज्याच्यावर उमेदवारी अर्ज भरता येईल। राजस्थानमध्ये सुद्धा 12 मतदारसंघ आहेत पहिल्या टप्प्यामध्ये येणारे जिथे उमेदवारी अर्ज दाखल केले जातील। मध्य प्रदेशमध्ये 6 जागांवरती उमेदवार दाखल करण्यासाठी हे अर्ज भरावे लागतील। आसाममध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघ असतील ज्याच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील। बिहारमध्ये 4 मतदारसंघ असतील ज्याच्यासाठी पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत। अरुणाचल प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानाच्या 2 मतदारसंघांसाठी 2 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत। छत्तीसगडमधली एकच जागा आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिच्यासाठी मतदान होईल आणि उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे।